नमस्कार, मी रुशाली ठाकूर. मराठी न्यूज 9 मध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपल्यासोबत आलेले आहेत मनसे महिला सेनेच्या नवनियुक्त कळंबोली शहर अध्यक्षा वैशाली बोराळे. नमस्कार मॅम, तुमचं मराठी न्यूज 9 मध्ये खूप खूप स्वागत. तर काय सांगाल, तुमची शहर अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल? सर्वप्रथम मी माननीय राजसाहेब ठाकरे, अमित ठाकरे आणि आपल्या वहिनी शर्मिलाताई ठाकरे यांचे खूप खूप आभार मानेल की त्यांनी या पदाची जबाबदारी माझ्यावर दिली. तसेच आपल्या ज्या स्नेहलताई जाधव आहेत, आदितीताई आहेत आणि स्वरूपाताई यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आणि मला हे पद दिलं, तर नक्कीच मी त्याला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. पद भेटल्यानंतर आता काय काय आव्हानं असणार आहेत, पुढील वाटचाल कशी असणार, पक्ष बांधणी किंवा येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून? सन्माननीय राजसाहेब यांच्या आशीर्वादाने आम्ही पक्षात काम करतच आहोत, पण आता पदाचा भार थोडा जास्त वाढल्यामुळे आदिती त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वसामान्य लोकांसाठी आणि महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करू आणि जास्तीत जास्त आंदोलनं करून आक्रमक भूमिका घ्यायला लागली तरीही चालेल, पण आम्ही पक्षासाठी काम करत राहू. घर, संसार आणि राजकारण हे सगळं कसं मॅनेज करता, किंवा हे सगळं मॅनेज करताना काही त्रास होतो का? त्रास तर होतोच, पण हे आमचं ध्येय म्हणजे काय, समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि सन्माननीय राजसाहेबांचा जो पक्ष आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना, याच्या आम्ही आत्ता पदाधिकारी आहोत, पण महाराष्ट्र सैनिक आधीपासून आहोत. माझे मिस्टर ते पण एक पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक म्हणून आम्ही दोघं खांद्याला खांदा लावून काम करत असतो. तर कसरत तर थोडीफार सगळ्या गोष्टीमध्ये होते, पण आनंद याचा वाटतो की आम्ही समाजासाठी काहीतरी करतोय आणि ते करण्याची खंबीर भूमिका आता मला ह्या पदाच्या निमित्ताने मिळाली. त्याच्याबद्दल राजसाहेब ठाकरेंचे पुन्हा एकदा धन्यवाद. धन्यवाद ताई, तुम्ही आमच्यासोबत गप्पा मारल्या आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मराठी माणसाचं आणि महाराष्ट्राच्या हक्काचं न्यूज चॅनल मराठी न्यूज 9.